नमस्कार. आज आपण आहोत डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर कन्सेप्ट या क्लिनिकमध्ये, जे भांडारकर रोड पुणे येथे आहे. मेक इन इंडिया, मेक इंडिया ग्रेट अगेन हे स्लोगन आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आज आपण स्किन केअर, हेअर केअर आणि मेकअप प्रोडक्ट्स बघणार आहोत, तेही आयुर्वेदिक. बऱ्याच वेळेला वयाप्रमाणे स्किन लूज पडणं, सॅग होणं ह्या तक्रारी साधारण 40च्या पुढे बायकांमध्ये दिसायला लागतात. आयुर्वेदिक प्रोडक्ट्स ते पण इतक्या शेड्समध्ये मी तरी पाहिलेले नाही आहेत. नमस्कार. आज आपण आहोत डॉक्टर मंजिरी जोशी यांच्या आयुर कन्सेप्ट या क्लिनिकमध्ये, जे भांडारकर रोड पुणे येथे आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण स्किन केअर, हेअर केअर आणि मेकअप प्रोडक्ट्स बघणार आहोत, तेही आयुर्वेदिक. मॅम, आपल्या ब्रँडचं नाव काय आहे? माझ्या ब्रँडचं नाव आहे इहा हर्ब्स आणि हा ब्रँड मी जवळजवळ गेले 5-6 वर्षापासून चालू केलेला आहे. प्रॉडक्ट्स ऍक्च्युली गेल्या 25 वर्षापासून मी बनवते आहे. फक्त त्या प्रॉडक्ट्सला थोडंसं प्रोफेशनल लुक देणं किंवा त्याला ब्रँड नेम देणं, ही सगळी प्रोसेस मी गेल्या 5-6 वर्षापासून सुरू केलेली आहे. आणि आपल्या प्रॉडक्ट्समध्ये स्किन केअर, हेअर केअर आणि मेकअप प्रॉडक्ट्स अशी सगळी प्रॉडक्ट रेंज आहे आणि जी पूर्णपणे आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत. अच्छा. हे सगळे हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत. मॅम, ह्याबद्दल थोडी माहिती? ह्याच्यामध्ये आपल्याकडे हे हेअर नरिशमेंट ऑइल आहे. हे ऑइल हेअर ग्रोथ किंवा केस गळणं, नरिशमेंट ह्यासाठी आपण वापरतो. या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टवरती आपण आयुर्वेदिक ग्रंथातले रेफरन्स लिहिलेले आहेत. कुठल्या रेफरन्सप्रमाणे किती प्रमाणात काय द्रव्य घातली आहेत हे सगळं आपण ह्याच्यावर डिस्प्ले केलेलं आहे. सो हे हेअर नरिशमेंट ऑइल आहे. असंच आपल्याकडे अजून एक ऑइल आहे ज्याला आपण म्हणतो स्कॅल्प केअर ऑइल. दॅट इज फॉर डॅन्ड्रफ. हल्ली कोंडा ही एक खूप मोठी समस्या झालेली आहे. सो कोंडा, इची स्कॅल्प असं ज्यांना त्रास आहे त्या लोकांसाठी स्कॅल्प केअर म्हणून आपल्याकडे एक ऑइल आहे. याचबरोबर हा एक आपल्याकडे मल्टीपर्पज सगळ्यांना उपयोगी होईल असा पूर्ण ऑर्गॅनिक शॅम्पू आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे नीम, ॲलोव्हेरा असे सगळे ऑर्गॅनिक घटक्स आणि हर्ब्स वापरून आपण हा शॅम्पू बनवलेला आहे. याचबरोबर आपल्याकडे हा हेअर नरिशिंग पॅक आहे. हा पॅक तुम्ही जे मेहंदी वापरतात ते लोक सुद्धा मेहंदीमध्ये 2 चमचे मिक्स करू शकता. बरेच वेळेला लोकांची अशी कंप्लेंट असते की मेहंदी लावल्यानंतर केस खूप ड्राय होत आहेत किंवा कोरडे पडतात, तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हा हेअर पॅक वापरू शकतो. याचबरोबर हेअर नरिशमेंट आणि अशी जी काही आपली रिक्वायरमेंट असते त्यासाठी सुद्धा तुम्ही हा 2 चमचे हेअर पॅक फक्त स्कॅल्पला एक अर्धा तास लावून तुम्ही हेअर वॉश करू शकता. ओके. हे आहेत स्किन केअर प्रोडक्ट्स. मॅम, ह्याबद्दल थोडी माहिती सांगाल? येस. ही जी स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ही सगळी आपल्याकडे काही रोल ऑन बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत. हे पहिलं प्रॉडक्ट सध्या उन्हाळ्यामध्ये खूप जणांना ओठ ड्राय होतात किंवा ओठ फाटतात, बऱ्याच वेळेला रक्त येतं, त्या सगळ्यासाठी वापरायचं हे लिप केअर ऑइल आहे आपल्याकडे. हे लिप केअर तुम्हाला असं रोल ऑन मध्ये येईल. अच्छा. एकदम सॉफ्ट जाणवते स्किन. येस. ह्याच्यामध्ये बेस ऑइलच आहे ह्याचा, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे सेफली वापरू शकता. दुसरं प्रॉडक्ट आपलं खूप चांगलं आणि वेगळं युनिक प्रॉडक्ट म्हणजे हे आयब्रो रोल ऑन ऑइल आहे. हल्ली विरळ भुवया किंवा भुवयांचे केस लवकर पांढरे होणं ह्या समस्या खूप जणांना जाणवतात, तर हे सुद्धा आपल्याकडे असंच रोल ऑन बेस आयब्रो केअर ऑइल आहे. अच्छा, त्यामुळे ते पडायची वगैरे भीती नाही, तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता आणि कॅरी करायला इझी आहे. इव्हन ट्रॅव्हल मध्ये तुम्ही व्यवस्थित कॅरी करू शकता. वापरायला अतिशय कन्व्हिनियंट आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे आयुर्वेदामधलं आपण एक मॅजिकल आयुर्वेदिक ग्लो सिरम म्हणू शकतो. कुमकुमादी तेल आहे. कुमकुमादी तेल आयुर्वेदामध्ये कुमकुम म्हणजे केशर,
तर केशर आणि आवळा हे मेन इन्ग्रेडियंट्स असलेलं हे स्किन केअरचं सिरम आहे. ह्याच्यामध्ये बरीचशी द्रव्य, गाईचं दूध असं घालून बनवलेलं हे सिरम अँटी एजिंग म्हणून आयुर्वेदामध्ये वापरलं जातं. हे फेशियल ग्लो ऑइल आहे. बऱ्याच जणांना वयाप्रमाणे चेहरा काळवणं, सुरकुत्या, पिगमेंटेशन, ड्राय स्किन हे सगळे प्रॉब्लेम्स असतात. त्यासाठी वापरायला हे फेशियल ग्लो ऑइल स्पेशल बनवलेलं आहे. हे रात्रीच्या वेळी तुम्ही नाईट क्रीम लावतो तसं तुम्ही रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवलं तर तुमच्या स्किनवरती एकदम छान फरक पडतो. या सगळ्या प्रॉडक्ट्सवरती तुम्ही बघू शकता, प्रॉडक्टवरती आपण आयुर्वेदिक ग्रंथातले रेफरन्स लिहिलेले आहेत. कोणत्या रेफरन्स प्रमाणे हे तेल बनलेलं आहे याचा संदर्भ आपण सगळा बॉटलवरती दिलेला आहे. मॅम, उठणं हे सगळ्यांना माहिती आहे, पण लोक फक्त दिवाळीमध्ये वगैरे वापरतात. तर याचे फायदे काय आहेत आणि हे जे आहे आपण नेहमी वापरू शकतो का? रोज आपण यूज करू शकतो उठणं? नक्की. उठणं उलट आम्ही सांगतो रोजच वापरायला हवं. साबण किंवा फेसवॉश वापरणं म्हणजे आपण केमिकल्सचा भडीमार करत असतो ऍक्च्युली चेहऱ्यावरती. तर उठणं हे तुम्ही वर्षभर सुद्धा वापरू शकता. उन्हाळ्यासाठी आता ह्याचा स्पेसिफिक उपयोग म्हणजे बरेच जण ट्रिपला जातात, स्विमिंगला जातात, सो चेहरा काळवणतो, टॅन होतो. तर ह्या सगळ्यासाठी हे उठणं तुम्ही वापरू शकता. अगदी लहान मुलं सुद्धा हे वापरू शकतात. ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये. बरेच वेळेला उन्हाळ्यामध्ये खूप जणांना घाम पण जास्त येतो किंवा घामाला दुर्गंधी जास्त येते अशी तक्रार असते. तर ती सुद्धा ह्या उठण्याने आपली कमी होते. सो हे एकदम सुंदर प्रॉडक्ट आहे आणि छोटंसं पॅक आहे, तुम्ही कॅरी करायला पण सोपं आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की आपण केमिकल्स वापरत नाही किंवा बऱ्याच जणांना ॲलर्जी येते, तर त्यासाठी हे प्रोडक्ट्स बेस्ट आहेत असं मला वाटतं. तुम्ही स्किनसाठी वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना खूप हे चांगलं आहे. तर उठणं हे तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा यूज करू शकता. ऑनलाईन पण मॅम आहे का? हो, येस. आपली सगळी प्रॉडक्ट ऑनलाईन तुम्ही ऑर्डर केलीत की आपण कुरिअर करत असतो. 1000च्या वर ऑर्डर असेल तर पुणे मुंबईसाठी आपलं कुरिअर फ्री असतं. अदरवाईज 60 रुपये कुरिअरचे चार्जेस असतात. हे अभ्यंग तेल आहे थिंक ना? येस. याचे फायदे कसे आणि हे कसं यूज करू शकतो आपण? सो अभ्यंग तेल हे आपल्याकडे सगळ्यांना वाटतं फक्त दिवाळीच्या दिवशीच वापरायचं आहे, पण बेसिकली हे प्रॉडक्ट तुम्ही हातपाय ड्राय होणं किंवा स्किन ड्राय होणं अशी खूप जणांची तक्रार असते. मगाशी मी म्हटलं तसं बरेच जण आता स्विमिंगला जातात. तर स्विमिंग करून जेवढा वेळ तुमची स्किन पाण्याला एक्सपोज होते तेवढी तुमचं स्किन मधलं मॉइश्चर काढून घेते आणि स्किन ड्राय होते. सो त्याच्यासाठी हे वापरायचं अभ्यंग तेल आहे. सो जे लोक स्विमिंगला जात आहेत किंवा ज्यांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम आहे तर ते सगळे लोक हे अभ्यंग तेल हातापायाला लावू शकतात. ओके, म्हणजे हे टॅनिंगसाठी पण चालतं? हो हो हो. हे दुसरं प्रॉडक्ट आहे, हे नाईट क्रीम आहे. बऱ्याच वेळेला वयाप्रमाणे स्किन लूज पडणं, सॅग होणं ह्या तक्रारी साधारण 40च्या पुढे बायकांमध्ये दिसायला लागतात किंवा पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स येत आहेत. त्या सगळ्यासाठी हे आपलं नाईट क्रीम आहे. आयुर्वेदामध्ये चंदनबला तेल म्हणून एक खूप प्रसिद्ध तेल आहे. जे तेल आपण ह्या क्रीम बनवताना वापरलेलं आहे. सो तुमची स्किन सॉफ्ट होण्याबरोबरच हे जे काही सगळे स्किन रिलेटेड इश्यूज असतात त्या सगळ्यासाठी आपलं हे निशा क्रीम अतिशय उपयोगी आहे. अजून एक प्रॉडक्ट खूप सुंदर म्हणजे फूट क्रीम. आता उन्हाळा असला की पायाची आग, जळजळ, भेगा ह्या कॉमन समस्या सगळ्यांना भेडसावत असतात. सो हे पण असंच संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं फूट क्रीम आहे. याच्यामध्ये आपण गाईचं तूप आणि 4 प्रकारची तेलं वापरून हे फूट क्रीम बनवलेलं आहे. सो सगळ्या तळपायाला लावून जर तुम्ही रात्री झोपलात तर ह्या सगळ्या तक्रारी पण कमी होतात. त्याचबरोबर शांत झोप लागणं, स्किन सॉफ्ट होणं, डोळ्याच्या आरोग्यासाठी पण पायाला मसाज आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर ह्या सगळ्यासाठी हे फूट क्रीम तुम्ही वापरू शकता. ओके. आणि हे फूट क्रीम लावून झाल्यानंतर मसाज कशाने करायचा असं बरेच जण मला लोक विचारत असतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे ही एक स्पेशल डिझाईन केलेली काशाची वाटी आहे. मस्त. ही स्वतः तुम्ही डिझाईन केलेली आहे ना? येस. ह्या प्रॉडक्टच्या डिझायनिंगचं आणि ह्याचं माझ्या स्वतःच्या नावावर मी पेटंट घेतलेलं आहे. ग्रेट. आणि त्यामुळे ह्याचा उपयोग तुम्हाला तळपायाला मसाज करणं ह्याच्यासाठी होतो. आणि ही जी बाजू आहे याने तुम्ही ॲक्युप्रेशर पॉइंट्स, टाच दुखत असेल तर तुम्ही ॲक्युप्रेशर पॉइंट्सचा पण मसाज करू शकता. अच्छा, ओके. कारण काशाची वाटी आपल्याला हातात धरून घासणं थोडंसं अवघड होतं मला वाटतं. यामुळं आपल्याला
जो मसाज असतो तळपायाचा तो व्यवस्थित करता येईल. करेक्ट. ह्याच्यामुळे ग्रिप मिळते आणि हम्म. बरेचदा नुसतं वाटीनी मसाज करताना इथे तळ हाताला खूप टोचतं किंवा ती सटकते हातातनं, तर ते सगळे त्रास ह्या वाटीची म्हणजे आपले कमी होऊ शकतात. आणखी सगळ्यात महत्वाचं मॅडमनी मला मगाशी एक सांगितलं की त्यांनी याचं पेटंट का घेतलं, मॅम ते Yes. थोडंसं सांगा. सो माझ्या असं लक्षात आलं की सध्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्स बाहेरच्या देशात पण कॉपी होत असतात आणि पुढच्या पिढीला थोड्या दिवसांनी हे प्रॉडक्ट मेड इन USA किंवा मेड इन जर्मनी म्हणून येईल आणि आपली पुढची पिढी ते वापरेल. तर आपलं हे भारतीय नॉलेज किंवा भारतीय परंपरा आयुर्वेदाची ही आपल्याच देशात राहावी ह्या उद्देशाने मी हे पेटंट घेतलेलं आणि आहे. मला हा विचार खरोखर खूप आवडला आणि असं खरोखर होतंय की इथून जे प्रोडक्ट्स आहेत ते तिकडे जातात आणि मग आपण ते इम्पोर्टेड म्हणून खरेदी Correct. करतो. तर ही कन्सेप्ट मला खूप भारी वाटली, म्हणजे कोल्हापुरी भाषेत खूप भारी म्हणजे मस्त. Yes. तर मला सगळ्यात आवडलेलं प्रोडक्ट हे आहे मॅम तुमचं. ओके. आणि बाकीचे प्रोडक्ट्स तर बेस्ट आहेतच, त्याशिवाय स्किन केअरमध्ये एवढे प्रोडक्ट्स मी बघितलेले नाहीये. नाईट क्रीम आणि डे क्रीम मला वाटतं की आपण जर यूज केलं 40 नंतर तर खरोखर स्किनमध्ये खूप फरक जाणवायला लागतो. मॅम शिवाय मला तुम्ही सांगितलं होतं की लिपस्टिकची रेंज पण आहे. येस. मला थोडेसे लिपस्टिक पण हो, दाखवा. दाखवते. हा फ्रेश पीस हा असा येतो, तुम्ही बघू शकता ह्याच्यावर इन्ग्रेडियंट्स मध्ये कॅस्टर ऑइल, शिया बटर, कुमकुमादी तेल, व्हिटॅमिन ई असे सगळे म्हणजे लिप्ससाठी नरिशिंग घटक घातलेत. ऍट द सेम टाइम पूर्ण ऑर्गॅनिक आहे हा बेस सगळा, त्यामुळे अगदी कधी लहान मुलं, काही मुलींना शाळेत कार्यक्रम आहे, वापरायची इच्छा आहे तर आया सेफली थोडंसं वापरायला देऊ शकतात. तर ह्याच्या मी काही शेड्स तुम्हाला दाखवते. ही एक आपल्याकडे फ्रुटी ब्लश नावाची खूप सुंदर शेड आहे. त्याच्यामध्ये पिंक आणि ऑरेंज असा थोडासा ब्लेंड आहे. ऑफिस वेअर साठी खूप बायका विचारत असतात न्यूड शेड पाहिजे, खूप भडक नको वाटायला. सो ही एक न्यूड ब्राऊन शेड आहे. त्याच्याच मध्ये ही आपल्याकडे न्यूड पिंक शेड आहे. वाईल्ड जिंजर नावाने ही शेड आपण बनवतो. लग्न कार्यामध्ये वापरायला तुम्हाला पैठणीवर वगैरे जर का एखादी वेगळी शेड हवी असेल तर ही आयडियल लिलॅक म्हणून अगदी पैठणीच्या पदरासारखा जो एक फील पाहिजे तो ह्याच्यामुळे येतो. ही आपल्याकडे आहे ब्राऊन लव्हर्स साठी कॅरमल ब्राऊन. ह्याच्यामध्ये थोडा पर्पल मिक्स आहे, ह्याच्यामध्ये थोडासा पिंकिश पिंक रेड मिक्स आहे. ही एक रिअल रेड म्हणून शेड आहे. ही खूप सुंदर दिसते, फंक्शन्स किंवा ह्याच्यासाठी अतिशय सुंदर आहे. सो अशा आपल्याकडे एकूण या 10 लिपस्टिकच्या शेड्स आहेत. ह्याची किंमत आहे फक्त 400 रुपये. तुम्हाला फिनिश प्रॉडक्ट हे असं बॉक्समध्ये मिळेल. आयुर्वेदिक प्रोडक्ट्स ते पण इतक्या शेड्समध्ये मी तरी पाहिलेले नाही आहेत, त्यामुळे बिंदास्त आपण लिपस्टिक वापरू शकतो, घाबरण्याची गरज नाही. तर मी तर इथून आता जाताना बरीच खरेदी करून जाणार आहे. तुम्हाला जर ह्यातलं काहीही कोणतंही प्रोडक्ट हवं असेल तर तुम्हाला मी नंबर पत्ता मी सगळा देते आहे. त्यांच्या पेजेसचे लिंक्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे मागवू शकता. मेकअप प्रॉडक्ट्समध्ये आपल्याकडे 3 शेड्समध्ये बीबी क्रीम उपलब्ध आहे. फेअर टोनसाठी ही ब्लॉन्ड शेड आहे. त्याच्यानंतर मीडियम टोनसाठी आपल्याकडे ही कॅरमल शेड आहे आणि थोड्याशा सावळ्या वर्णासाठी आपल्याकडे हेझलनट अशा 3 शेड्समध्ये बीबी क्रीम उपलब्ध आहे. ह्याच्याच वैशिष्ट्य म्हणजे आपण फक्त तात्पुरतं स्किन करेक्शन नाहीये, तर ह्याच्यामध्ये मी मंजिष्ठा, अनंता ही जी स्किन ग्लो करणारी द्रव्य असतात ती सुद्धा आपण ह्याच्या बेसमध्ये घातलेली आहेत. सो ही एक तुमच्या टोनला सूट होईल अशी शेड मी लावून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम इव्हनली सुंदर ते स्किन मध्ये आणि ब्लेंड पण झालेलं आहे आणि फरक कळतोय लगेच. मेक इन इंडिया, मेक इंडिया ग्रेट अगेन हे स्लोगन आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि हे सगळे प्रोडक्ट बनवून मॅडम तुम्ही या गोष्टीला चालना देत आहात. थँक्यू सो मच. तुम्ही हे प्रोडक्ट्स बनवून कुठेतरी या छोट्याशा गोष्टीला खूप मोठा हातभार लावतात. तर आपण सगळ्यांनी हे प्रोडक्ट्स जे इंडियन प्रोडक्ट्स आहेत हे घ्यायलाच पाहिजेत. मला तर असं वाटतं आपण इम्पोर्टेड प्रोडक्ट्स खूप खरेदी करतो, तर जेव्हा आपण ह्या प्रोडक्ट्सना चालना देऊ तेव्हा असे प्रोडक्ट्स आणखी इंडियामध्ये बनायला लागतील आणि असे प्रोडक्ट्स वापरून आपण आयुर्वेद खरोखर पूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतो. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच.